आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. दारू पितोस, दारू पितोस, दारू पितोस, दारू पितोस, दारू परत दारू पिशील. बोल, उत्तर दे. परत पिशील दारू, परत पिशील. दारू दुःख वाढवते, दुःख संपवत नाही. दारू वरदान नाही, शाप आहे, शाप. आपल्या आयुष्याची माती करून घेऊ नको. जागा हो रामलाल, जागा हो. बाबा, बाबा, बाबा. हे तुमच्या गालावर काय झाले? हे बोटांचे ठसे कसले? हे बाबांच्या हाताच्या बोटांचे ठसे आहेत. बाबा? हो बाबा, ते इथे आले होते. त्यांनी मला खूप सगळ्यात थोबाडीत मारल्या आणि सांगत राहिले की दारू पिऊ नकोस, दारू दुःख वाढवते, दारू दुःख कमी करत नाही. मनीषा, मी परत कधी दारू पिणार नाही. मला क्षमा कर मनीषा, माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा कर. अरे मूर्खांनो, हा चपलांचा हार घेऊन काय येताय? असं वाटतं शिर्डीवासियांनी यांना चपलांचा हार घातलाय. घातला नाहीये, आम्हाला घालायला दिले आहेत. कोणी दिले आहेत? नाही नाही, कोणी दिले आहेत ते सांगा. नानावालीने. हा, आणि सांगितले आहे की एक हार जीवाजीला पण घाला. आणि दुसरा द्वारकानाथजींना. अरे चुप चुप बसा मूर्खांनो. परत दात दाखवलात तर दात तोडून त्याचाच हार बनवून घालीन, समजला? वैद्य बुवा, सोडा त्यांना. यात त्यांचा काय दोष जेव्हा आपलंच नाणं खोटं आहे. सुंदरबाईने अपमान केल्यानंतर आता आपण शिर्डीत नाही राहिले पाहिजे. अरे राम राम द्वारकानाथजी, तुम्ही उगाचच काळजी करताय. अरे उगाच नाही करत आहे वैद्य बुवा, मी वेळेच्या पुढे चालू इच्छितो. आज त्या नानावलीने या दोघांच्या बरोबर चपलांचे हार पाठवले. उद्या त्याने स्वतः येऊन हे चपलांचे हार आपल्या गळ्यात घातले तर काय होईल? नाही, आता मी शिर्डीत नाही राहणार. चांगलं आहे. अरे द्वारकानाथजी, तुम्ही कुठे जाणार? वैद्य बुवा, मी तपस्या करायला जाईन आणि पूर्णपणे शक्ती मिळवूनच परत येईन. आणि परत आल्यानंतर त्या साई बाबाला शिर्डीतूनच नाही तर जगातून बाहेर काढेन. राम राम राम, खरे बोललात. नाही रतनजी, असे काही नाही. या आई होणार नाही. प्रेम स्वार्थी नसतं रतनजी. मला तुम्हाला सुखी बघायचं आहे. पण माझं प्रेम स्वार्थी आहे.
मी दुसरं लग्न नाही करणार. तुमची पत्नी आता फक्त 6 महिन्यांची सोबती आहे. थांब मुली, तुझा नवरा रतनजी हॉस्पिटलमध्ये आहे. तू हे काय करत होतीस मुली? रतनजीला यावेळी तुझी गरज आहे. त्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. बाबा, फकीर बाबा. दुर्भाग्यशाली आहेत ते लोक जे आत्महत्येचा विचार करतात. देवाने जे आयुष्य आपल्याला दिलं आहे ते असंच वाया घालवण्यासाठी नाही दिलं, तर तो आपल्याकडून काहीतरी विशेष कार्य घडवणार असतो. आत्महत्येचा विचार तेव्हा येतो जेव्हा आपलं मन कमकुवत होतं, आणि मन तेव्हाच कमकुवत होतं ज्यावेळी ते आपण ईश्वर भक्तीत विलीन करत नाही. ईश्वराच्या भक्तीमध्ये ती शक्ती आहे जी मनाला कधी विचलित नाही होऊ देत. आपल्या आयुष्याचा कार्यकाळ त्याने निश्चित केला आहे, तर मनुष्य का आपल्या आयुष्याचा कार्यकाळ संपायच्या आधीच समाप्त करू इच्छितो? हे तर देवाला एका प्रकारे आव्हान आहे. हो ना? लक्षात ठेवा, हे शरीर नश्वर आहे, पण या शरीरातील अशरीरी अविनाशी ईश्वराचा अंश आहे, आणि हाच अशरीरी ईश्वरी अंश आपल्याला आत्मसाक्षात्कार करवतो. सबका मालिक एक. हे औषध प्या. आता तुम्ही कधीही आत्महत्येचा विचार जरी केला ना, तर रतनजी मी काय करू? तुझ्याशिवाय जिवंत राहू शकतो का मी? किती शोधलं तुला मी, तू कुठेच सापडली नाहीस. तर मला वाटलं तू आत्महत्या केलीस. मी पण विष प्यायलो. घरात कुणीच नव्हतं. काही क्षणातच मी खाली पडलो, आणि जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी टांग्यात होतो. बाबा. साई बाबा. हो यास्मीन, मला साईबाबांनीच वाचवलं. मला पण साईबाबांनीच वाचवलं आहे रतनजी. आपण साईबाबांवर
अविश्वास करायला नको होता. श्रद्धा आणि सबुरी, साईबाबांचा हा उपदेश आपण कसा विसरलो रतनजी. आणि साईबाबांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे, तो नक्कीच कधीतरी खरा होईल. आम्हाला क्षमा करा साईबाबा, आम्हाला क्षमा करा. आज नवमीचा उत्सव आहे आणि तो दिवस रामनवमीचा होता, जेव्हा बाबांनी चमत्कार दाखवला होता. बाबांनी पाण्याने दिवे लावले. माठात पाणी आहे का? बघतो प्रभू रामचंद्रांची काय इच्छा आहे. लक्ष्मी, तात्या, इकडे या. हे जितके दिवे तुम्ही लावले आहेत ते सगळे पाण्याने भरा. जा. वेडा झालाय, पाण्याने दिवे लावणार का? साईपुरा, पाण्याने दिवे कसे जळतील? लागतील, नक्की लागतील. दादाने सांगितलं आहे तर जळतीलच नक्की. साईबाबांवर श्रद्धा ठेवा. प्रभू रामाची इच्छा. मंगल कारण राम लला, पतित पावन राम लला, कौशल नंदन राम लला, राम लला की जय. मेरे संग मिलकर गाओ भक्तों, जय श्री राम हरे, जय श्री राम हरे, श्री राम हरे, जय श्री राम हरे, जय श्री राम हरे. सबका मंगल करे, जय श्री राम हरे, हो सबका मंगल करे. मेरे संग मिलकर गाओ भक्तों, जय श्री राम हरे, जय श्री राम हरे, श्री राम हरे, जय श्री राम हरे. मंगल भवन अमंगल हारी, द्रबहुस दशरथ अजिर बिहारी. श्री राम जय जय राम. धन्य धन्य कौशल्या माई, जिनसे राम महानिधि पाई. प्रगट भय नारायण नर की देह धरे, प्रगट भय नारायण नर की देह धरे. मेरे
संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। जय श्री राम हरे श्री राम हरे जय श्री राम हरे। पावन धाम द्वारिका माई नवमी तिथि यहीं जाए मनाई। श्री राम जय जय राम। यहाँ विराजे सच्चे साईं जिन पर ईश्वर की परछाई। राम रहीम की खूबियों से बाबा है भरे। राम रहीम की खूबियों से बाबा है भरे। मेरे संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। मेरे संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। मंगल कारण राम लला पतित पावन राम लला। राम लला जय राम लला। राम लला की जय। बात नहीं ये सुनी सुनाई। आंखों देखी बात है भाई। श्री राम जय राम। चमत्कार यहाँ ऐसे देखे जल से दीपक जलते देखे। राम कृपा हो जाए तो सहरा फूलों से भरे। राम कृपा हो जाए तो सहरा फूलों से भरे। हो मेरे संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। जय श्री राम हरे श्री राम हरे जय श्री राम हरे। जो मन से जहाँ ध्यान लगाए वही राम के दर्शन पाए। श्री राम जय राम। मन में रखे राम की मूरत जाए अयोध्या नहीं जरूरत। एक नहीं लाखों जन घर बैठे ही तरे। एक नहीं लाखों जन घर बैठे ही तरे। मेरे संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। जय श्री राम हरे श्री राम हरे जय श्री राम हरे। जय श्री राम हरे सबका मंगल करे। जय श्री राम हरे हो सबका मंगल करे। मेरे संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। जय श्री राम हरे श्री राम हरे जय श्री राम हरे। मंगल कारण राम लला पतित पावन राम लला। राम लला जय राम लला। राम लला कर सबका भला। जय साई राम जय साई राम। जय साई श्याम जय साई श्याम। जय साई राम जय साई राम। जय साई श्याम जय साई श्याम। जय साई राम जय साई राम। जय साई श्याम जय साई श्याम। जय साई राम जय साई राम। जय साई श्याम जय साई श्याम। जय साई राम जय साई राम। जय साई श्याम जय साई श्याम। आपलं नाव आणि दर्शन दोन्हीही सुख देणारे आहेत साईनाथ. आपल्या नुसत्या दर्शनानेच भीती आणि चिंतेपासून मुक्ती मिळते. हे साईबाबा, आपण आम्हाला नेहमी आपली कृपा आणि आशीर्वादाचा आश्रय देता. हे सद्गुरू साईनाथ, तुमच्या दर्शनानेच कर्माची बंधनं सुटतात. हे कृपानिधी, तुमची कृपा असेल तर आमच्यासारख्या भक्तांचा उद्धार निश्चित होतो. आपण तारणहार आहात साईबाबा. आम्ही कधी ईश्वराला पाहिले नाही, पण तुम्ही ईश्वराचाच रूप आहात. तुम्ही ईश्वरापासून कधी वेगळे होऊ शकत नाही बाबा. सगळ्यांना वाटतं तुमचं निवासस्थान शिर्डी आहे, पण तुमचं निवासस्थान तर
भक्तांच्या मनात आहे साईनाथ. आमच्यासाठी हेच श्रेयस्कर आहे की अनन्य भावाने आपल्या श्री चरणांवर आमच्या पापांच्या मुक्तीसाठी साई साई म्हणत राहू. सगुण, महाळसपती, नानावली, श्यामा, नूर, लक्ष्मीची आई, लाडकी मुलगी लक्ष्मी, जो अनन्य भावाने स्वतःला गुरुला समर्पित करतो त्याची आध्यात्मिक प्रगती निश्चित होते. गुरुला शरण जाण्याने शिष्य भयमुक्त होतो. जेव्हा आपण आपल्याला पूर्ण रूपाने गुरुला समर्पित करतो तेव्हा आपले अशांत आणि अस्थिर मन शांत आणि स्थिर होते आणि आपल्याला गुरु कृपेने शांती, वैराग्य आणि मोक्षाची प्राप्ती होते. जो माझी आठवण काढतो त्याची मला नेहमी आठवण असते. माझे भक्त माझा आत्मा आहे. सबका मालिक एक. वैद्य बुवा, वैद्य बुवा, उठा उठा. वैद्य बुवा. राम राम राम. अरे तुम्ही दोघे का ओरडत असतात हा? अरे माझ्या कानाचे पडदे फाटले तुम्ही दोघांनी. अरे नालायकांनो, कुठून येतात तुम्ही दोघे? कुठून? तिथून जिथे तुम्हाला जायचे आहे. तुम्ही पण चला, साईबाबांची आरती चालू आहे. हो, आणि आरती नंतर प्रसाद पण खायला मिळेल. हो वैद्य बुवा, आपण पण सकाळपासून काहीच खाल्लं नाही आमच्यासारखं. नाश्ता पण नाही केला ना. आणि माझे ऐका, द्वारकानाथजी तर आपल्याला सोडून गेले आहेत. आता तुम्ही पण साईबाबांना शरण जा. हो, तुमचा उद्धार होईल. आणि तुमच्या बरोबर आमचा पण उद्धार होऊन जाईल. का नाही, पण त्याआधी मी तुम्हा दोघांना नाश्ता खाऊ घालतो. नाश्ता देतात आपल्याला. दोघांचा उद्धार करतो. उद्धार उद्धार. अरे नालायकांनो, कुठे पळताय नालायकांनो? या नाश्ता खाऊन घ्या. राम राम. या बिचाऱ्यांना का मारत होता वैद्य बुवा? बाबा, दगडू धोंडू तुम्हाला त्यांचा गुरु मानतात. प्रत्येक गुरुला दगडू आणि धोंडू सारखे चांगले शिष्य मिळत नाहीत वैद्य बुवा. त्यांची तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. हो हो, मला माहित आहे. ठीक आहे ठीक आहे. त्यांनी योग्यच सांगितलं होतं वैद्य बुवा. जेव्हा द्वारकानाथजी शिर्डीमध्ये होते तेव्हा तुम्ही तुमचा व्यवसायच विसरून गेला होता. द्वारकानाथजींच्या संगतीत माहित नाही तुम्ही कुठे कुठे भटकत होतात. हे बघा साई, मला तुमच्या उपदेशाची गरज नाहीये, कदापि नाहीये. समजलात? पण माझे उपदेश देणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलांच्या भल्यासाठी त्यांना कडू औषध पाजते, तसेच आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी माझे उपदेश देणे गरजेचे आहे. हे बघ साई, मी तुला सांगितलं, मला तुझ्या उपदेशाची गरज नाहीये. मला कोणाचीच गरज नाहीये. पण तुम्हाला एका गुरुची खूप गरज आहे वैद्य बुवा. सद्गुरु ज्ञानाचे डोळे उघडून आत्म्याच्या दिव्यत्वाची प्रचिती देऊ शकतात वैद्य बुवा. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरच तुम्ही सांसारिक विवंचनेतून बाहेर पडाल. सबका मालिक एक.
कोणी सांगितलं की आम्ही हिमालयात जातोय जीवाजी? कोणी सांगितलं? आणि का जाऊ आम्ही हिमालयात? का जाऊ? तुम्ही तपस्या करणार आहात ना भगवान? इतकी वर्ष माझ्या सोबत घालवून सुद्धा तू मला ओळखू शकला नाहीस जीवाजी. मी तर शिर्डीवाल्यांच्या रागापासून वाचायला इथे तपस्येचा बहाणा करून आलोय. तर काय तुम्ही आता या धुळे गावात राहणार आहात? मला त्या साई बाबाला धुळीला मिळवायचे आहे जीवाजी, धुळीला. इथे मी तितके दिवस राहणार जोपर्यंत शिर्डीवाले त्या सुंदरबाईचा प्रसंग विसरत नाहीयेत. असं वाटतं की पोलीसवाले कोणाचा तरी पाठलाग करतायत. मी बघतो भगवान. चोराचा पाठलाग? चोर तर साई बाबा आहे. हे पोलीस त्याच्या पाठी का नाही जात? जो दुसऱ्याला धुळीला मिळवायला जातो तो स्वतःच धुळीत मिळतो. हाच तर देवाचा न्याय आहे. अविचाराला कधी मनात स्थान देऊ नका. नेहमी सद्विचाराला ऐका. तेव्हाच तुमच्याकडून सदाचार आणि सत्कर्म होईल. कोणाशी ईर्ष्या करून तुमची प्रगती कधीच होणार नाही. प्रगतीसाठी साधनेची, तपस्येची गरज असते. जर तुम्ही सफल साधक नाही बनू शकाल तर तुमचा जन्म व्यर्थ आहे. आणि साधक बनण्याची पहिली पायरी आहे कोणाची निंदा करू नका, कोणाची निंदा ऐकू नका, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करू नका, कोणाचं वाईट करू नका. चांगलं करा, सगळ्यांचं चांगलं. सबका मालिक एक. का तोंड पाडून बसली आहेस निर्मला बाळा? बघ, श्याम सुंदरजी जर राजेंद्र सायकलची अर्धी मालकीण होण्यामुळे तुझ्यावर नाराज आहेत तर ते रामलालजींना नोटीस पाठवली म्हणून नाराज होणारच ना. आता तू त्यांना आणखी थोडं नाराज कर. म्हणजे काय? अगं वेडाबाई, तो तुझा नवरा आहे ना, तर एकदाच पूर्णपणे त्याचा राग काढ जेव्हा तू राजेंद्र सायकल्सची पूर्ण मालकीण होशील. पूर्ण मालकीण? हो. आई, तुझ्या डोक्यात अजून पण काही खिचडी शिजतेय का? हो. तुला आठवतंय का, तुमच्या पहिल्या रात्री रामलालने एक कोऱ्या स्टॅम्प पेपरवर श्याम सुंदरची सही घेतली होती, जे तू माझ्या सांगण्यावरून चोरले होतेस. अरे, हा तर तोच स्टॅम्प पेपर आहे जो मी शोधत होते. त्याच कागदावर रामलालजींची स्वाक्षरी घ्यावी लागतील तुला. कोऱ्या कागदावर श्याम सुंदरजी आणि रामलालजींची स्वाक्षरी. वाटेल ते लिहून घे. पण हे काम तू जेवढ्या लवकर करशील तेवढ्या लवकर तुझा फायदा होईल. एवढी पण घाई कशाला ग आई? अरे निर्मला, युद्ध सुरू झाल्यावर हत्याराला धार लावत बसशील का? अरे, युद्ध तेच जिंकतात ज्यांच्याकडे धार असलेले तेज हत्यार असतात. हो. स्वार्थामुळे माणूस इतका आंधळा होतो की त्याला मित्र दिसत नाहीत की भाऊ, ना आई ना बाप. त्याला फक्त एकच नातं दिसतं, मी आणि माझं, माझे पैसे, माझा अधिकार. त्याचा कोणावर विश्वास राहत नाही, कोणावर श्रद्धा राहत नाही. सगळ्यांची नाते तोडून तो अविश्वास,
लालसा, तिरस्कार, वासना यांच्याशी नातं जोडतो. तो हे विसरतो की परमेश्वराच्या विश्वात तो काही घेऊन येत नाही, रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हातानीच जातो. अरे अरे काय झालं? अरे माझ्या बाळाला, माझ्या राजा, काय झालं बाळा? हं? अरे अरे पार्वती, बघत काय बसलीस? आण लवकर पाणी, आण पाणी पास त्याला, लवकर जा. बस बस बाळा, बस बस, शांत हो बाळा, शांत हो, काही नाही होणार, काही नाही होणार. अरे लवकर आण ना. अगं काय करतेस, लवकर आण ना. बाळा बस. हो हो दे. लवकर दे. ठीक, घे, पकड. घे, पकड. किती त्रास देतोय हा खोकला, याला पण आणि आपल्याला पण. आता काय सांगू तुला महादेव, काय सांगू? तुझ्या डोळ्यावर तर झापड आली होती, तुला तर काहीच दिसत नाहीये. अरे नियतीच्या संकेताला समजून घे, नियतीच्या संकेताला. आता माझ्याकडे डोळे फाडून काय बघतोस? जेव्हापासून शिर्डीच्या मंजुळाशी याचं लग्न ठरलंय ना, ह्याला खोकल्याचा महारोग झाला आहे. आत्याबाई, अरे काय आत्याबाई? हा, मोठ्या आवाजात बोलून खऱ्याला खोटं नाही करू शकत बाळा. हा, आणि खरं हे आहे बाळा की तुम्हाला मी वाईटच दिसते, कारण मी बोलते खरं आणि तेही सगळ्यांच्या समोर. आणि खरं तर हे आहे की ती शिर्डीची मंजुळा करंटी आहे, करंटी आहे, करंटी आहे. आत्याबाई, अरे काय ताई, काय ताई? जर ती मुलगी या घरात सून म्हणून आली तर ती या घराचा सत्यानाश नाही, सर्व सत्यानाश करेल ती. हा, सांगून ठेवते. पण ताई, मुलगी तर खूप चांगली आहे. अरे हाट. हो आत्या, हा तुमचा भ्रम आहे. खोकला तर मला पहिल्यापासून आहे, साखरपुडा तर माझा नंतर झाला. बस बस, जास्त बाजू नको होत्या मुलीची. हा, मला सगळं माहितीये. अरे बाळा, सगळं जग पाहिलंय मी. हा, अच्छा हे सांग, तुला इतके दिवस खोकलाय आणि वैद्यबुवांच्या इतक्या पुड्या तू खाल्ल्यास, पण तुझा खोकला बरा नाही झाला का? नाही बरा झाला? गावातल्या बाकी लोकांचा तर खोकला बरा झाला. अरे बाळा, मला तर भीती वाटते की तिने काही जादूटोणा तर केला नाही तुझ्यावर. बाळा बाळा, मला हे सांग, तुला तिने काही खायला तर नाही दिलं ना? हो ताई, उदी तर दिली होती, पण आम्ही ती येता येता रस्त्यातच फेकून दिली. बघा, आलं ना खरं तोंडावर, आलं ना. मी नव्हते सांगत महादेव की मी नेहमी खरंच बोलते. अरे अशाच तर करंट्या मुली असतात ज्या चांगल्या मुलांच्या आयुष्यात पांढऱ्या पायानी प्रवेश करतात आणि बस हसत्या खेळत्या घराला अशी नजर लावतात की सत्यानाश घराचा. बघ महादेव, कान उघडून नीट ऐक. ही सोयरी आत्ताच्या आता तोडून टाक. ताई, हे काय बोलताय तुम्ही? आत्या काय बोलताय हे? खरं सांगते महादेव, खरं सांगते. हे लग्न नको होऊ देऊ, यातच ह्या घराचं भलंय. हा, नाही तर करा आपल्या मनासारखं. हे घे बेटा, घे पाणी पी. भगवान, सगळ्या गावात सांगून आलो आहे की धर्मशाळेत एक मोठे सिद्ध पुरुष भगवान द्वारकानाथ आले आहेत. त्यांचं दर्शन कराल तर आपल्याला सर्व पापातून मुक्ती मिळेल. पण जीवाजी, असं वाटतंय की या धुळे गावात सगळे पुण्यवान लोक राहतात, कारण अजूनपर्यंत तर कोणीच आलं नाही आपल्या पापातून मुक्त व्हायला. त्याचं काय आहे भगवान? आजकाल लोकांना साधू संतांपेक्षा जास्त रस चोरांमध्ये जास्त आहे. म्हणजे काय? म्हणजे असे आहे देवा की सगळे लोक पोलीस स्टेशन मध्ये पकडलेल्या एका चोराला पाहायला गेले आहेत. चोराला पाहायला गेलेत? हो, चोराला. कारण त्याच्याकडून लाखो रुपयांचे दागिने मिळाले आहेत. लाखो रुपयांचे दागिने? लागला ना तुम्हाला पण झटका? आता दुसरा झटका पण लागेल. पोलीस कुणा बाबाच्या शोधात आहेत. कुणा बाबाच्या? का? कारण असं आहे भगवान
त्या चोराचं म्हणणं आहे की हे दागिने त्याला बाबाने दिले आहेत, ज्याला तो ओळखतही नाही. जीवाजी पण जीवाजी, आम्ही त्याला चांगलंच ओळखतो. ते दागिने त्याला साई बाबाने दिले आहेत. रामलाल, मित्र आणि शत्रू यांना ओळखायला शिक. कधी कधी मित्राच्या रूपात शत्रू समोर येतो. नमस्कार रामलालजी. नमस्ते. ते मनीषा बाजारात गेली आहे, येईलच एवढ्यात. भाऊजी, खरं तर आमचं काम तुमच्याकडेच आहे. सावधान रामलाल, सावधान. हे काय केलंस तू? भाऊजी, मी राजेंद्र सायकलचा अर्धा हिस्सा संपवून टाकला. जे काही झाले होते तो फक्त एक गैरसमज होता आणि त्यासाठी आम्ही लज्जित आहोत. आम्ही माफी मागतो. ओळख रामलाल, ओळख. सिंह बकरीचे कातडे पांघरून तुझ्या समोर उभा आहे. मी आपल्या नात्यामध्ये कोणतीही कटुता निर्माण करू इच्छित नाही. मुली, हा उरलेला पण कागद फाडून टाक. हो. कोणता कागद? शिकारी तुला आपल्या जाळ्यात अडकवतो आहे रामलाल, वाचव. हा तोच कोरा कागद आहे ज्याच्यावर श्यामसुंदरजींनी हस्ताक्षर केले होते. ते म्हणायचे, रामलालजींचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मुली, विश्वास दोन्हीकडून असतो. काय रामलालजींचा श्यामसुंदरवर विश्वास आहे? जर असता तर श्यामसुंदर सारखाच त्यांनी पण याच्यावर सही केली असती ना. काय बोलताय तुम्ही? श्यामसुंदरवर माझा विश्वास सिद्ध करण्यासाठी जर मला या कागदावर सही करावी लागेल, द्या द्या तो कागद मला द्या. आत्ता सही करून देतो. या बसा बसा, यात कोणती मोठी गोष्ट आहे? या, आता सही करतो. हो, बसा बसा. डोळे असून तू आंधळा झाला आहेस रामलाल. नको करूस कागदावर सही. ऐकत का नाहीयेस तू? मी तुला सांगतोय सही करू नकोस, तरी तू सही करतोयस. अच्छी! अरे हे तर तुटलं. हे तर तुटणारच होतं. काही ना काहीतरी बहाणा तुम्हाला करायचाच होता, म्हणजे तुम्ही स्वाक्षरी करणार नाही. खरं सांगू, तुमचं मन आमचा जावई श्यामसुंदर सारखं साफ नाहीये. आता तरी समजून घे, ती तुझ्या संपत्तीवर डल्ला मारायला आली आहे रामलाल. माझ्या उद्देशावर शंका घेऊ नका देविकाजी. मी दुसरं पेन आणतो. आमच्याकडे दुसरं पेन आहे ना, हे घ्या. सही नको करू रामलाल, नाही तर पूर्णच्या पूर्ण लुटला जाशील तू. भाऊजी, मनीषा वहिनी अजून नाही आली. अरे हो, सांगून गेली होती लवकर येते म्हणून, पण अजून. अजून आली नाही. रामलालजी,
आम्हाला माफ करा. आम्ही उगाचच तुमच्यावरती शंका घेतली. मुली, हे घे, हे फाडून टाक. हो. दोघी धोकेबाज आहेत. त्यांनी तुझा आणि श्याम सुंदरच्या सहीचा कागद नाही फाडला. तुझ्या डोळ्यात धूळ फेकायला त्यांनी दुसरा कागद फाडला आहे. रामलाल, तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या नशिबाचे दरवाजे बंद करून घेतलेस. अच्छा रामलालजी, आम्ही निघतो. नमस्ते. मनीषा येतच असेल, भेट घेऊन जा. कसा माणूस आहेस रामलाल तू. आपल्या नशिबाला स्वतःच लाथाडतोस. सबका मालिक एक.